मे आय कम इन सर? ये आकांक्षा, ये बस बस ना. तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे माझ्याकडे. माझ्या आयुष्यात आता काही चांगलं घडेल असं मला खरंच वाटत नाहीये. अगं सांगतोय मी तुला, तर तुला खरंच खूप आनंद होईल अशी बातमी आहे. मला परत एखादी न्यूज स्टोरी देताय? नाही, त्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी आहे. मग मला येणारे धमक्यांचे फोन्स बंद होतील असं काही घडलंय? देअर यू आर. बरोबर ओळखलंस तू. हे घे. हे काय? बघ बघ ना. सर, हे माझ्या ट्रान्सफरचं पत्र आहे. माझी कृषी दर्शनला ट्रान्सफर झाली आहे. एकदा का तू तिकडे गेलीस ना आकांक्षा, की न्यूज सेक्शनशी तुझा संबंध संपला. मग धमक्या नाहीत, फोन्स नाहीत, हे टेन्शन नाही. आहे की नाही आनंदाची बातमी? आहे खरी आनंदाची बातमी. कृषी दर्शनला जाते, मग खरीपाची पिकं, त्याला लागणारी कीड आणि तिचा नायनाट करण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक खतं यावर प्रोग्राम्स करते. अशा सुरात का बोलतेस तू? हे विषय महत्वाचे नाही आहेत का? आहेत ना. जगात अनेक महत्वाचे विषय असतात, पण आपण आपल्याला आवडतो आणि जमतो तोच विषय निवडतो ना. अगं, हे कृषी दर्शनचंही काम जमेल तुला? प्रश्न मला जमण्याचा नाहीये सर, मला ते जमेलच. प्रश्न असा आहे की ते मला आवडेल का, आणि त्याचं उत्तर असं आहे की नाही. मला कल्पना आहे त्याची आकांक्षा, पण हे होऊ नये म्हणून मी काही कमी प्रयत्न केले असतील का? पण मी नाही करू शकलो काही. हे असंच जर व्हायचं होतं माझं एक दिवस, तर मग यापेक्षा ते वर्तमानपत्रात मी काम करत होते ते काय वाईट होतं सर? का मला त्यावेळी असं सांगितलं की वर्तमानपत्रात कॉलम्स लिहिण्यासाठी तुझा जन्म झालेला नाहीये? का मला इथे आणलं? का न्यूज सेक्शनची जबाबदारी माझ्यावर सोपवली तुम्ही? हे बघ आकांक्षा, तू ऐक माझं जरा. एक शब्द बोलू नका तुम्ही माझ्याशी. प्रत्येक वेळी मी तुमच्याकडे मदतीची अपेक्षेने यायचे, आणि दरवेळी तुम्ही मला म्हणायचात, आकांक्षा माझ्यावर विश्वास ठेव. ठीक आहे, ठेवला. मग काय केलं तुम्ही माझ्यासाठी? जर माझी अशी अपमानास्पद बदलीच करायची होती तर मला राजीनामा द्यायला सांगायचात ना. तुम्ही म्हणताय म्हणून मी तो दिला असता. आकांक्षा, तू स्वतःच्या प्रश्नाचा फक्त स्वतःपुरताच विचार करतेस दरवेळी. माझ्यासमोर काय प्रॉब्लेम्स असतील, मला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागत असेल याचा विचार तू कधी केलास? तुला फक्त धमक्यांचे फोन्स येतात, पण मी जर त्यांच्या मनाप्रमाणे वागलो नाही ना, तर एक दिवस डायरेक्ट माझा पेपरमध्ये फोटोज बघशील तू. कोण आहेत ते? कोण आहे या सगळ्याच्या मागे? नाही, मला कल्पना नाहीये, पण जी कोणी आहेत ना ती फार मोठी माणसं आहेत, आणि त्यांच्याशी दोन हात करणं आपल्याला झेपणारं नाही. आपण फक्त बातम्या सांगायचं काम करायचं असतं आकांक्षा.
बातम्या निर्माण करणारी माणसं वेगळीच असतात. तुला अशा असहाय्य अवस्थेत ढकलून देताना मलाही काही फार आनंद होत नाहीये. अगं पण मीही तितकाच असहाय्य आहे हे समजून घेतो. आपण असे एकमेकांवर आरोप करत बसण्यापेक्षा एकमेकांना समजून घेतलं ना तरच या प्रसंगात उभे राहू शकू आपण. अगं कृषी दर्शन तर कृषी दर्शन, आज तू टिकून राहणं महत्वाचं आहे. उद्या आपली वेळ आणि त्यावेळी आपण ह्या सगळ्याचा वचपा काढू. माझ्यावर विश्वास ठेवतो. हो, विश्वास ठेवायचाच, तोच महत्वाचा आहे. अक्का, मी जाते ग झोपायला. तू पण झोप आता लवकर. हो तू पुढे हो, मी येते. आई ग आई आई. काय ग, झोपली का मोनी? झोपली. आज दिवसभर एवढी मस्ती केली आहे तिने, नसती झोपली तरच नवल होतं. अगो तनू तर जायलाच तयार नव्हता. पण आकांक्षाने तनूला इकडे ठेवलं असतं तर काय झालं असतं ग एवढं? अगं तिला एकटीला कंटाळवण नाही का होत? मग तिने सुद्धा इथेच राहायचं. अगं एकदा एकटं राहायची सवय झाली ना की ते शक्य नाही होत. ताईवर माझा राग नाहीये, पण मी एकंदरीत बघितलंय तुमच्या दोघींचं अक्षता आणि आकांक्षावर जास्त प्रेम आहे. हाच प्रश्न तू आकांक्षाला विचार. ती म्हणेल माझ्यापेक्षा तुम्हा दोघींवर आईचं जास्त प्रेम आहे. आणि हाच तू अक्षतालाही विचार, ती तुम्हा दोघींचं नाव सांगेल. अगं वेडाबाई, आईचं सगळ्या मुलींवर सारखंच प्रेम असतं. हे मी बरेच वेळा ऐकलंय आई. हे ऐकायला बरं वाटतं, पण आकांक्षाला एवढ्या जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ती सतत टेन्शन मध्ये असते. मग तुम्हाला दोघींना मला एकदा सुद्धा सांगावं असं वाटलं नाही हे का? आता माझा आणि तुमचा काही संबंध नाहीये म्हणून, की ताईचा आणि माझा काही संबंध नाहीये म्हणून? अगं तसं नाहीये, पण सांगून काय उपयोग झाला असता? तुला कसं कळलं? कुणी सांगितलं तुला? हे बघ आई, कुणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये. तुम्ही दोघींनी मला सांगितलं नाहीत हे महत्वाचं आहे. आई, यापूर्वी आपल्या घरावर कधी संकट नाही का आली? अगं ती सगळ्यांच्याच घरात येतात, पण पूर्वी आपण सगळे मिळून संकटांना सामोरे जायचो. अनु, अगं आई, तुम्ही का नाही सांगितलं मला हे सगळं? अनु, पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आता तुझी इतकी नाजूक अवस्था आहे की तुला प्रत्येक क्षणाला जपायला हवं, म्हणून सांगितलं नाही. अशा अवस्थेत तुला मी त्रास द्यायचा काय सांगून? त्रास? कसला त्रास? आमचं डोकं दुखत असलं की रात्र रात्र बाम लावून द्यायचीस, केसांना तेल लावायचीस, तासा तासानी चहा करून दे, कॉफी करून दे. हे जे सगळं तू आमच्याकरता करायचीस तो त्रास होता तुझ्याकरता? बरोबर आहे, पण एकाच गोष्टीसाठी सगळ्यांनी त्रास सहन करायचा हेही बरोबर नाहीये. आणि अगं वेळ आली की आम्ही तुला सांगणारच होतो. चल, विचार करू नकोस, झोप आता. काळजी घ्यायला हवी तुला. चल अक्का, चल तू पण झोपायला. हो आलेच मी. चला आई ग. मॅम, या तुम्ही मागवलेल्या कॅसेट्स. ओके, मी बघते. थँक्यू. हॅलो. हां, नाही आले नाही येते अजून. कोण बोलत आहे? बरं, मग आले असतील. माझी आणि त्यांची काही भेट नाही झालेली. कोण बोलत आहे? काय निरोप द्यायचा आहे का? बरं ठीक आहे. काय नाव काय म्हणालात? अरे काय माणूस आहे, नाव सांगायला काय लाज वाटतं एवढी? देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. या, आपल्यासाठी फोन आला होता आत्ता एक मिनिटापूर्वी. तू दारापाशीच असशील. कोणाचा होता? मला काय माहित. पण नाव नाही का विचारायचं? अरे मी विचारलं होतं, सांगितलं नाही त्यांनी. हा, माझ्या सुरवेचा फोन असणार.
त्याचं प्रत्येक काम अर्जंट असतं. जाऊ दे, करेल तो फोन. आता येतोयस? हो का? हे प्रॉब्लेम आहे का? नाही, मला काय प्रॉब्लेम असायचा, सहज विचारतीये. कुठे गेला होतास? देवळात. कुठे? देवळात. तू देवळात? तू बरा आहेस ना नचिकेत? अरे, तू कृषी दर्शन करू शकतेस, तर मी देवळात जाऊन देवदर्शन नाही करू शकत? बरोबर जखमेवर मीठ चोळायला आलायस ना? अगं नाही नाही, मी खरंच तुझ्यासाठी गारण घातलं म्हणून देवळात गेलो होतो मी. थँक्यू व्हेरी मच. आता मला सांग, का माझ्यासाठी गाऱ्हाणं घालायला गेला होतास? आता शेतीविषयक तुला काहीही माहिती नसताना तू कृषी दर्शनाची निर्माती होणार आहेस, त्यामुळे काळजी वाटते ना तुला आता माझी? नाही, तुझी काळजी नाही, मला काळजी आहे पिकांचं काय खरं नाही. तुला सकाळपासून भेटलं नाहीये का दुसरं कोणी? अरे मजा आहे, बहुत मजा आहे. नशीब असता. बी बियाणं, कलम, रोप, खत, औषध अशा एका वेगळ्याच जगात तू पत्रकारिता सुरू करणार आहेस, त्यामुळे मजा आहे, मजा आहे. वा, आसुरी आनंद दिसतोय चेहऱ्यावर अगदी. स्टार्च साठी मक्याची लागवड. नको रे नचिकेत. कंपोस्ट खताचे समृद्धीकरण. अरे गप ना रे, काय रे अंत बघतोस माझा? सुंठ तयार करण्याच्या पद्धती. नचिकेत बास आता. आधुनिक दूध उत्पादनासाठी गप ना रे, तुला कीव येत नाही का माझी? टिंगल करतोयस तू. अगं तुला वाचण्यासाठी पुस्तक आणून दिली, ती काय टिंगल करायची म्हणून? कसली पुस्तक आहेत शेतकरी? अगं निवांत वेळ न घालवता हे वाच. कसला आलाय निवांत वेळ? क्षणाची उसंत मिळत नाही मला. हा, तो कौशिक साहेब सांगत होता ना तुला आराम आहे. आता ते गावोगावीचे स्ट्रिंगर्स पाठवतील की कव्हरेज तुझ्यासाठी, नाही का? अगं सुपीक मातीत नको ते पीक कसं घ्यायचं याचा आदर्श घालून दिलाय ना कौशिक साहेबांनी. काय? सुपीक मातीत चुकते का? माती करणार कौशिक तुझी. धनाजी, परवाच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली का? हो मॅडम, उद्या सकाळी करूया. करूया नाही, तुम्ही करा. मला माझी इतर बरीच कामं आहेत. तुमची कामं करायला वेळ नाही आता मला. बरं मॅडम, मी निघू का? मला थोडं बाहेर जायचं होतं. यापुढे पर्सनल कामांसाठी मी तुम्हाला लवकर सोडणार नाही. मी सांगितलेली सगळी कामं झाली? कोणती? धनाजी, डॉक्टर भिंगार्ड परवाच्या मुलाखतीसाठी कोणाला बोलवायचं ठरलंय? अहो मॅडम, मला काय ठावं? हो, कमाल आहे धनाजी तुमची. परवा टेलिकास्ट होणाऱ्या कार्यक्रमाची तुम्ही काहीच तयारी केली नाहीत. आय एम सॉरी मॅडम, मला वाटलं परशुराम करेल ही सगळी कामं. वा, काय विचार जुळतात हो तुमचे दोघांचे. त्यांची तुमच्याकडनं हीच अपेक्षा असणार. काय चाललंय धनाजी तुमचं? आत्ताच्या आत्ता डॉक्टर भालेकरांना फोन करा, त्यांना विचारा ते अवेलेबल आहेत का. असले तर कॉन्ट्रॅक्टवर त्यांची ताबडतोब सही घ्या. डॉक्टर भिंगार्डांना फोन करा, त्यांच्याकडनं त्यांचा बायोडेटा मागवा, त्यांना अपेक्षित प्रश्नांची यादी पाठवा. ही सगळी कामं आत्ता व्हायला हवीत. हो मॅडम, उद्या सकाळी करूया. उद्या सकाळी नाही, आत्ता. आणि डॉक्टर भालेकरांना फोन करून असं जर कळलं की ते अवेलेबल नाहीयेत, तर डॉक्टर पी डी देशमुखांना फोन करा. आणि हे सगळं कन्फर्म झालं की मला मोबाईलवर फोन करून कळवा. या. करतो मॅडम. काय एक एक इथे खरोखर. हा बोल नचिकेत. अरे काय, मी गेल्या जन्मी पाप केली होती म्हणून या जन्मी मी भोगतेय, मला खरंच कळत नाहीये. हो मग वैतागू नको तर काय करू? हॅलो हॅलो, शरदराव जोशी आहेत का घरात? नाही, ते आले नाहीत अजून घरी. कधीपर्यंत येतील म्हणायचो? 8:30 8:45 होतील. आपण कोण? मैपतराव झेंडे म्हणतात. बरे बरे, मागवून करतो फोन.
हॅलो. हॅलो, नमस्कार. सुधाताई जोशी आहेत का? नाही, त्या आजीला घेऊन दवाखान्यात गेल्यात. आपण कोण? मी प्रकाश सावरकर. आमची आश्वस्त नावाची संस्था आहे आणि आमच्या वर्धापन दिनाला सुधाताई. एक मिनिट. तुम्ही हे आईलाच विचाराल का प्लीज? आपण त्यांची मुलगी बोलताय का? हो, मी सांगेन तिला तुमचा फोन येऊन गेला म्हणून. आपलं नाव? नाही म्हणजे सुधाताईंना सांगता येईल की तुमच्याशी बोललो होतो असं. मी अक्षता. हो, थँक्स. काय कटकट आहे, सुखाने खाऊ सुद्धा देत नाही. हो, घरात काय घुसताय? ए चल, स्वतःच्या सख्या बापाच्या तोंडावर दार बंद हे कर. बघा, चल. हे पहा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथलं चालते व्हा, नाही तर आरडाओरडा करू नकोस. शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळलं ना तर शरद जोशीच्या आबरूचं भांड फुटेल. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. अरे वा, काहीतरी खायला केलेलं दिसतंय. वाफा दिसतंय. काटा घेऊन ये, काटा. काय बापाला आदर बिदर दाखवायचं? हे तुला फार आवडतं का? हा, स्वतःचा बाप आवडत नाही, हे आवडतं. आवडायला किंवा न आवडायला तुम्ही इतके वर्ष होता कुठे? तुरुंगात होतो मी, न केलेल्या गुन्ह्यासाठी. माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे साक्षीदार जमा केले आणि मला तुरुंगामध्ये डांबलं. आणि तेव्हा तुझा जन्म झाला. शाळेला मला कळवलं सुद्धा नाही. हरामखोर साले. कोण? तो तुझा बाप म्हणणारा शरद जोशी. तो सांगेल तुला. नाही, एव्हाना सांगितलं सुद्धा असेल त्यांनी 1000 वेळा की मी म्हणजे सदानंद नाईक कसा हलकट, गुन्हेगार, नीच माणूस आहे ते सांगितलं असेल. मग खोट आहे की काय ते? हो, पण तरीही मी बाप आहे तुझा. म्हणून तुम्ही मला न्यायला इथे आलाय. अगं, तुझ्याखेरीज मला कोण आहे बाळा? जर माझ्या आई बाबांनी मला तुमच्या बरोबर जाऊ दिलं नाही तर तुम्हाला 5 लाख रुपये हवेत, बरोबर? ते मी आणि शरद काय ते बघून घेऊ. तुझा याच्याशी काही संबंध नाहीये. आहे, माझा याच्याशी संबंध आहे. मला जर तुमच्या बरोबर जाऊ दिलं तरीही तुम्हाला 5 लाख हवेच आहेत, नाही का? नाही म्हणजे नको. नको? मग जगणार कसे आहोत आपण? आपण खाणार काय आहोत? का स्वतःच्या मुलीच्या जीवावर पैसे कमवण्याचा प्लॅन आहे तुमचा? ए गप, वचवच नाही पाहिजे आपल्याला. अच्छा, महिपतराव झेंडे आणि प्रकाश सावरकरही. मी घरात एकटीच आहे हे कन्फर्म करण्यासाठी केला होतात ना फोन? ते बघ पोरी, मी काय म्हणतो, गेट आउट. आय सेड जस्ट गेट आउट. बघ माझं म्हणणं ऐकून घे. मी तुला. मला माहिती नाही मी तुमच्यासारख्या गुन्हेगाराची मुलगी आहे की बाबांच्या सारख्या गुन्हेगाराच्या मानसशास्त्रज्ञाची. पण आता जर तू इथून ताबडतोब निघाला नाहीस तर आय माइट जस्ट किल यू. सो जातो.
चढते ती धुंदी उरते ती शुंदी